नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे यांचं एक आत्ताचं नवीन वक्तव्य। नक्कीच बच्चू कडू यांच्यावर ते नाराज असल्याचं चित्र समोर आलं। त्यांच्या वक्तव्यानंतर ती नाराजी दिसून आली। खरं पाहिलं तर त्यांनी उद्धव ठाकरे यांनी खरं पाहिलं तर बच्चू कडू यांच्यावर एक टीका केली। नक्कीच आपण ते जाणून घेऊया। त्यानंतर बच्चू कडू यांनी सुद्धा त्या टीकेला उत्तर दिलेलं आहे, प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। दोघांचंही वक्तव्य आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भरपूर काही गोष्टी घडल्या आहेत, भरपूर खुलासे सुद्धा या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आणि त्या टीकेनंतर ते स्पष्ट झालं की उद्धव ठाकरे हे बच्चू कडू यांच्यावर नाराज आहे। तर सर्वप्रथम आपण सर्वात महत्त्वाचं उद्धव ठाकरे काय म्हणाले, त्यांची काय प्रतिक्रिया होती ती आपण सुरुवातीला बघूया। तर उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यातून तो गेला, तोही जुना शिवसैनिक होता, त्याला घरी बोलावून मंत्रिपद दिलं। हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य होतं की त्याला घरी बोलवून मंत्रिपद दिलं, ही माझी चूक झाली, तरी ठीक आहे, जे लोभापायी गेले त्यांना जाऊ द्या, लढणारे माझ्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नक्कीच माध्यमांमध्ये केलं। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसल्या आपल्याला, आणि त्यामध्येच बच्चू कडू यांनी सुद्धा यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांनी सुद्धा काय म्हटलं त्यावर आपण एकदा नजर फिरूया। तर बच्चू कडू म्हणाले, सगळीकडून बोलावण्या होत्या, परंतु तरीही उद्धवजी मुख्यमंत्री होत आहे म्हणून आम्ही तिथे राहिलो। उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही 8 महिने बाहेर होतो। आम्ही तुम्हाला घरी येऊन पाठिंबा दिला, हेही त्यांनी त्या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला। पण इतका मोठा माणूस इतक्या वर्षानंतर, जवळपास 7 वर्षानंतर हा विषय काढतो, याचं मला दुःख वाटतं। वास्तविक त्यांच्या मनात नसेल, सहज निघालेले ते शब्द असेल, असंही ते म्हणाले। बच्चू कडू हे सुद्धा म्हणाले की वास्तविक त्यांच्या मनात असं काही नसेल, सहज निघालेले हे शब्द असेल। मी त्यांचा अजूनही आदर करतो, त्यांच्याबद्दल बोलावं इतका मी मोठा नाही, परंतु त्यांनी असं का बोलावं हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। आता यानंतर जर बघितलं तर त्यांनी यामध्ये एक वाक्य सुद्धा वापरलं होतं। जेव्हा ते पत्रकाराशी बोलत होते तेव्हा बच्चू कडू हे म्हणाले की गुवाहाटीला जाण्याआधी, नक्कीच पक्षफुटीचं प्रकरण तुम्हाला माहीतच आहे, आणि त्यामध्येच त्या संदर्भातच बच्चू कडू म्हणाले की गुवाहाटीला जाण्याआधी मी त्यांना फोन केला होता, तेव्हा बोलणे झाले नव्हते। जर हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं आहे की गुवाहाटीला जाण्याआधी बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, परंतु बोलणे झाले नव्हते, हे सुद्धा ते म्हणाले। तर हे संपूर्ण गोष्टी घडल्या, परंतु यात एक नक्कीच आता बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेला आहे, किंवा त्यांचा पक्षच एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सामील झाला, एक प्रकारे असं म्हणूया, सहभागी झाले, पाठिंबा दिला। 2-3 वाक्य यामध्ये नक्कीच आपण ॲड करू शकतो। तर ही संपूर्ण गोष्ट आहे, परंतु यामध्ये नक्कीच स्पष्टता दिसते आहे की उद्धव ठाकरे हे नक्कीच बच्चू कडू यांच्यावर नाराज झालेत। त्यावर भरपूर काही गोष्टी, भरपूर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे। सध्या राजकारण हे शांत पद्धतीनं चाललं जरी असलं तरी भरपूर काही बाहेर गोष्टी घडताना दिसत आहे। तर नक्कीच यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।